नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ऑर्डर आता देण्यात आलेली आहे. ऑर्डर जी आहे ती पैसे वाटपाची ऑर्डर ह्या ठिकाणी आता देण्यात आलेली आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यासोबतच दाखवणार पण आहे. म्हणजेच काय, तर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे कालच्याच त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जी काही झालेली माहिती आहे ती दिलेली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर बघा, शपथविधी काल झाला, मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला तर त्यांनी तो देखील सांगितला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत 6वा हप्ता, तर हा 6वा हप्ता वाटपाच्या संदर्भातचे जे काही महत्त्वाच्या घडलेल्या ज्या काही घडामोडी त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 6व्या हप्त्याच्या डिसेंबरचा जो काय हप्ता आहे तो वाटप करण्याच्या संदर्भातच्या त्यांनी सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. म्हणजेच लवकरच तुम्हाला हा जो काय हप्ता आहे तो वाटप होणार आहे. आता बघा, हे पैसे ज्या ज्या महिलांना हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे हवेत लिहून पाठवायचं आहे, हवेत. आणि ज्यांना ह्या ठिकाणी हे जे काही पैसे आहेत बघा, आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपयांच्या प्रमाणे 7500 रुपये आलेले होते. ठीक आहे, आले होते की नाही? हो. तर आता बघा, तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी पुढचे जे काही पैसे आहेत ते पुन्हा एकदा 1500 रुपयेच येणार आहेत. त्याबाबत देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की 2100 रुपये देण्यासंदर्भाचे जे काही आश्वासन त्यांनी दिलेलं होतं तर ते पुन्हा एकदा पूर्ण होणारच आहे. म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला येतील, परंतु ते सध्या तर येणार नाहीत. पुढचा हप्ता तुम्हाला 1500 रुपयांचा असेल. त्यामुळे हा जो काही 1500 रुपयांचा हप्ता आहे, ज्या ज्या महिलांना हवा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1500 रुपये लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी 1500 रुपये लिहून पाठवा आणि संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा, ऑर्डर दिलेली आहे 2100 रुपयांच्या संदर्भात देखील आपण ह्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच 2100 रुपये तुम्हाला केव्हापासून येतील ते देखील तुम्हाला स्वतः ह्या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलेले संपूर्ण माहिती एकूणच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे काही सांगितलेलं आहे कालच्या त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये, ते तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतो, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास बसेल. बहुतेक महिलांना वाटतंय की बातमी खोटी असते, तर बातमी खोटी नसते. बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले, त्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवायचाच आहे. तर ते देखील तुम्ही आता त्या ठिकाणी बघा. स्वतः माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितले ते बघितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल की तुमचा जो काही 6वा हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता, तर तो देण्यासंदर्भाचे त्या ठिकाणी सूचना ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा होणारच आहेत. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय. आता हा व्हिडिओ एक वेळेस बघा. तर लाडकी बहीण योजना याचा मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्कृती कोणतीच झाली नव्हती. आता 2100 देताना स्कृती होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात काय असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही.
अरे बाबा, लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. कारण तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही. सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे. शिंदे साहब, पोर्टफोलियो को बंटवारा हो गया, एक्सपांशन कभी तक होगा सर, एक्सपांशन कभी तक होगा हर नेता का फोटो है, हर महापुरुष का फोटो है, पर बाळासाहेब ठाकरे का फोटो नहीं है. संजय राउत ने ट्वीट भी किया. बाळासाहेब ठाकरे जी हमारे दिल में है, हमारे दिल में है. शिंदे साहब अभी एक्सपांशन कभी होगा. शिंदे साहब विरोधी पक्षाने आता रडगाणं बंद करावं आणि त्याने विकासाचं गाणं लावावं, डेव्हलपमेंटला साथ द्यावी. शिंदे साहब, विभागों का बंटवारा कब तक हो जाएगा? अरे भाई, सब आपको बताया जाएगा, क्यों चिंता करते हो? नहीं, कौन आपको कहा है? अभी मैंने कहा कि सामवरती बातमी होती आणि अजून काही याच्यावर नाही. याच्यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार. आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे काही चिंता करू नका. सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित, सगळे खात्याचं वाटप होईल. पत्रकारांसाठी काय आता तिथं नवीन निर्माण करायचं असेल तर सांगा. त्यामुळे बघा, आता स्वतःच आपण ह्या ठिकाणी पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी स्वतः ह्या ठिकाणी सांगितले. आता बघा, पुढे लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये सीएम होताच फडणवीसांनी थेटच सांगितले. तुम्ही स्वतः आता ह्या ठिकाणी पाहिलेले, त्यांनी स्वतः सांगितलेले की केव्हापासून तुम्हाला 2100 रुपये मिळतील. पुढे बघा, राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. बघा, दर महिन्याला तुम्हाला 2100 रुपये दिले जातील असं त्यांनी आश्वासन दिलं होतं. म्हणजेच 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ या ठिकाणी होणार होती. आता बघा, ही जी काही वाढ आहे ती होणारच आहे, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु केव्हापासून होईल ते देखील आपण पाहूया. तर बघा, आता या योजनेबाबतचा जो काही निर्णय आहे तो आगामी अर्थसंकल्पात घेतला जाणार आहे. म्हणजेच आता जो काही अर्थसंकल्प मांडला जाईल तर त्या अर्थसंकल्पामध्ये तो जो काही निर्णय आहे तो घेतला जाणार आहे. म्हणजेच अजून तरी तुम्हाला सध्या तरी 1500 रुपयेच तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. कारण अर्थसंकल्प अजून त्या ठिकाणी सादर केलेला नाही आहे आणि अर्थसंकल्प जो आहे तो सादर झाल्यानंतर त्यामध्ये ती तरतूद करावी लागणार आहे. कारण आतापर्यंतची जी काही तरतूद करण्यात आली आहे पैशांची ती 1500 रुपयांच्या प्रमाणे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयांचाच हप्ता त्या ठिकाणी येणार आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. बघा, तुम्हाला कोणीही सांगत असेल की योजना बंद होणार, पैसे येणार नाहीत, भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात असेल, मी देखील कमेंट बॉक्समध्ये पाहतो काही ठिकाणी तुम्हाला येतं आहे, सांगितलं जातं आहे की पैसे येणार नाहीत, योजना बंद होणार आहे. तर या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले की योजना बंद होणार नाही. तुम्ही व्हिडिओ देखील पाहिला, त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही आणि ह्या ठिकाणी देखील मी तुम्हाला सांगतो योजना बंद होणार नाही. मग आता तो विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे की देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात की तुम्हाला जे काही माहिती सांगितली जाते चुकीच्या पद्धतीने त्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात. पुढे बघा, ही योजना सुरू राहील. महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या रकमेत वाढ करून 2100 रुपये दिले जातील. दरम्यान या वाढीव रकमेचा लाभ पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पानंतरच मिळणार असल्याची शक्यता आहे. बघा, हा जो काही वाढीव रकमेचा लाभ आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या नंतरच मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेलं आहे, सुरुवातीला सांगितलेलं आहे की सध्या तरी तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील. त्याचं कारण काय? बघा, अर्थसंकल्पात त्याची तरतूद नव्हती. आत्तापर्यंत फक्त 1500 रुपयांचीच तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे तुम्हाला 1500 रुपयेच मिळतील. तुम्हाला बघा, चुकीची माहिती मी सांगू शकलो असतो 2100 रुपये मिळतील म्हणून, परंतु चुकीची माहिती मला सांगायची नाही आहे. तुम्हाला 1500 रुपयेच येतील. पुढे बघा, फडणवीस लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसजी म्हणाले, या योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळेल ज्या महिला पात्रता निकषात योग्य ठरतात. बघा, ज्या महिला पात्रतेच्या निकषात योग्य ठरतात त्याच महिलांना लाभ मिळेल. त्यामध्ये मग आपण पाहिले तर 2.5 लाखांपेक्षा कमीचं उत्पन्न, त्यासोबतच अजूनही भरपूर अटी आहेत. 21 ते 65 वयोगट असायला पाहिजे,
2.5 लाखांपेक्षाचं कमी उत्पन्न असायला पाहिजे, अशा ज्या काही अटी आहेत तर त्या पात्रता निकषात ज्या महिला योग्य ठरतात त्याच महिलांना या ठिकाणी योजनेत पात्र ठरवण्यात येणार आहे. महिलांच्या तक्रारींची तपासणी केली जाईल आणि अयोग्य लाभार्थ्यांना योजनेतून काढून टाकलं जाईल. बघा, ज्या काही अयोग्य लाभार्थी महिला असतील त्यांना योजनेतून काढून टाकलं जाणार आहे. फडणवीसांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उदाहरण देत म्हटलं, सुरुवातीला या योजनेचा जो काही लाभ आहे तो मोठ्या शेतकऱ्यांनाही मिळाला होता. बघा पुढे, पण नंतर त्यांचा समावेश न करता पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला गेला. लाडकी बहीण योजनेतही अशा प्रकारची प्रक्रिया सुरू केली जाईल, जेणेकरून ही योजना योग्य पद्धतीने सुरू केली जाईल. फडणवीस महिलांना आश्वस्त करत म्हणाले, सरकारने जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण केलं जाईल. आम्ही निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आवश्यक साधनं आणि व्यवस्थेवर काम केलं जाईल. पुढे बघा, आगामी अर्थसंकल्पात मोठा निर्णय. तर राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बघा 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाल्याचं सांगण्यात आले. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3,400 कोटी रुपये मोजावे लागत आहे. लाभार्थ्यांच्या तक्रारींची चौकशी आणि आगामी बजेटनंतरच योजनेच्या वाढीव रकमेचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी तुम्हाला 1,500 रुपयेच येणार आहेत. 2,100 रुपयांच्या संदर्भात आगामी जो काही अर्थसंकल्प मांडला जाईल त्यामध्ये तरतूद केली जाऊ शकते आणि त्यामुळे हा जो काही अर्थसंकल्प आहे तो मांडला जाईपर्यंत पुढचे जेवढे हप्ते तुमचे असतील त्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयांचीच रक्कम तुमच्या अकाउंटला येणार आहे. त्यामुळे ज्या ज्या महिलांना 1,500 रुपये हवे असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 1,500 रुपयेच त्या ठिकाणी लिहून पाठवायचं. बघा, भरपूर महिलांचं असं म्हणणं आहे की 2,100 रुपये नका देऊ, परंतु 1,500 रुपये तरी द्या. तर तुम्हाला 1,500 रुपये हवे तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी 1,500 रुपये लिहून पाठवायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले, त्यामध्ये स्वतः या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी स्वतः लाईव्हसुद्धा सांगितलेले. तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.